32. अस्पृश्यता निवारणाचे उरलेले कार्य पुरे करा. रक्तहीन सामाजिक क्रांती. काही दिवसांपूर्वी मी ब्राह्मण सभेत अस्पृश्यतेवर शेवटची चढाई या विषयावर व्याख्यान दिले होते. त्या व्याख्यानास जे उपस्थित नव्हते त्यांनी त्या व्याख्यानाचे प्रतिवृत्त वाचलेच असेल. त्याच व्याख्यानाचा उत्तरार्ध आज मी येथे सांगणार आहे. केंद्रीय विधान समितीने आता अस्पृश्यता ही दंडनीय आणि निषिद्ध मानली आहे. आता अस्पृश्यता कोणी मानील तर तो एक अपराध गणला जाईल. नैर्बंधिकरित्या अस्पृश्यता मेली आहे, पण व्यावहारिकदृष्ट्या अजून ती पूर्णपणे नष्ट झाली नाही. ती नष्ट करण्याचे काम आता आपणास करावयाचे आहे. अस्पृश्यांना आता पूर्वास्पृश्य म्हणून काही दिवस ओळखावे लागेल. वस्तुतः असे संबोधणे देखील इष्ट नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. त्याला काय करावयाचे? आपण अस्पृश्यता घालवून एक रक्तहीन सामाजिक क्रांती केली आहे. अस्पृश्यता पूर्वी आमच्यात होती, पण आज काळ पुढे गेला असल्याने आणि आमचीही प्रगती झाल्याने आम्ही ती घालवून टाकली आहे. ही सामाजिक क्रांती इतर देशांच्या तुलनेनं पाहता फार मोठी आहे. तिच्यासाठी यादवी झालेली नाही, रक्तही सांडलेले नाही. अमेरिकेसारख्या प्रगत मानल्या गेलेल्या देशात गुलामगिरीची चाल घालवून देण्यासाठी यादवी झाली. उत्तर अमेरिकेला दक्षिण अमेरिकेविरुद्ध शस्त्र उपसावे लागले आणि त्यातही अखेर उत्तर अमेरिकेला विजय मिळाला. पण उत्तर अमेरिकेनं हा विजय शस्त्रास्त्रांची संख्या त्यांच्याजवळ अधिक असल्यानेच काय तो मिळवला. दक्षिण अमेरिकेतल्या निग्रोंच्या मनावर त्यांना त्यावेळी काही विजय मिळवता आला नाही. अस्पृश्यांनी बंड केले नव्हते. अस्पृश्यतेची रूढी आत्तापर्यंत आमच्यात होती. मुलाला लहानपणापासूनच त्याबद्दलचे संस्कार होत असत. जवळजवळ त्यांच्या रक्तातच ते संस्कार भिनले जात असत. आणि असे असतानाही आम्ही ती रूढी आता नष्ट केली आहे. ही रूढी नाहीशी करावी म्हणून अस्पृश्यांनी सैन्य गोळा करून आमच्यावर चाल केली होती असेही नाही. असे असतानाही विधानसभेने एके दिवशी अस्पृश्यतेचा हिंदू धर्माला लागलेला एक कलंक पुसून टाकला आणि हजारो समाजसुधारकांच्या तपस्यांचे, संतांच्या आशीर्वादांचे आणि महात्म्यांच्या प्रयत्नांचे फळ आपल्याला मिळाले. अस्पृश्यता गेली म्हणून कोणी विरोधी आवाज उठविला नाही. यापुढे कोणी तसा आवाज उठवील असे वाटत नाही. आणि असा आवाज कोणी उठवू नये म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे. अस्पृश्यतेची ही ब्याद आपण आता घालवून दिली पाहिजे. एक एक काठी हाणून हा साप आपण मारला पाहिजे आणि तो आता पुन्हा उठणार नाही असा प्रयत्न आपण केला पाहिजे. 10 वर्षे म्हणजे 10 दिवस. नैर्बंधिकरित्या अस्पृश्यता मेलेली असली तरी ती प्रत्येकाच्या मनःक्षेत्रातूनही कायमची हद्दपार झाली पाहिजे. एखादा दुष्ट मनुष्य जरी मेला आणि त्याचे 10 दिवस जर आपण नीट केले नाही, त्याचे प्रेत विधीपूर्वक जाळले किंवा पुरले नाही तर तो संबंध होऊन उरावर बसतो. त्याचप्रमाणे भारतीय घटनेतून अस्पृश्यता काढून टाकलेली असली तरी 10 वर्षेपर्यंत अस्पृश्यांना आपली उन्नती करून घेण्यासाठी काही राखीव अधिकार मिळालेले आहेत आणि ते योग्यही आहेत. पण हे राखीव अधिकार पुढे काही वर्षेपर्यंत वाढवून घेण्याचा मोह अस्पृश्यांना होऊ नये अशा प्रकारचे वर्तन आपण केले पाहिजे. घटनेत घालून दिलेली 10 वर्षे म्हणजे 10 दिवस मानून ही क्रिया आपण यथासांग केली पाहिजे. मागासलेल्या लोकांना उत्तेजन दिले पाहिजे. अस्पृश्य हे आज मागासलेले आहेत. त्यांना वर आणावयास हवे. त्यांना शिक्षणाच्या बाबतीत आणि इतर सर्व बाबतीत सवलती द्यावयास पाहिजेत. याला कोणाचाच विरोध होणार नाही. त्यांना अधिक काही सवलती मिळाल्या तरी खळखळ करण्याचे कारण नाही. पण त्यांना ज्या सवलती द्यावयाच्या त्या ते विशिष्ट जातीचे म्हणून देता कामा नये. महाराच्या मुलाला तो महाराचा मुलगा आहे म्हणून सवलत मिळता कामा नये. तर तो महाराचा मुलगा गरीब आहे म्हणून त्याला सवलत देण्यात आली पाहिजे. अस्पृश्यातील एखादा माणूस हुशार असेल
तर त्याला अधिकार द्यावयास हरकत नाही. पण तो अस्पृश्य आहे म्हणून त्याला अधिकार दिला पाहिजे असे होता कामा नये. कारण असे जर होत गेले तर अस्पृश्यांना आपले राखीव अधिकार 10 वर्षांची मुदत संपल्यानंतरही अबाधितच राहावेत अशी इच्छा होईल नि आपले कार्य मध्येच थांबेल. घटनेच्या एका कलमाने अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन केले असले तरी दुसऱ्या काही कलमान्वये 10 वर्षानंतर राष्ट्राध्यक्षांनी एक कमिशन नेमून चौकशी करावयाची नि या कमिशनने सांगितल्यावर राखीव अधिकार नाहीसे करावयाचे अशी तरतूद केली आहे. या कमिशनने 10 वर्षानंतर सर्व राखीव अधिकार काढून टाकण्याचीच शिफारस करावी असे प्रयत्न आपण करावयास हवे आहेत. मरीआईच्या देवळात भंगीही गेला पाहिजे. अस्पृश्यता ही स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यापुरती मर्यादित आहे असे मानण्याचे कारण नाही. अस्पृश्यात सुद्धा अस्पृश्यता आहेच. स्पृश्य मानवांच्या रामाच्या देवळात अस्पृश्य शिरला तर त्याच्या डोक्यावर काठीचे तडाखे बसतात. तोच प्रकार अस्पृश्य महाराच्या मरीआईच्या देवळात भंगी गेला तरीही घडून येतो. अस्पृश्यातील अगदी खालच्या थरातील मानल्या गेलेल्या जातीत सुद्धा लोकांना जर आपण विचारले तरी त्यांच्याहूनही खालच्या थरातील जाती आहेत असे ते सांगतच असतात. त्यांच्यातली ही अस्पृश्यता लयास गेली पाहिजे आणि सर्व हिंदू मात्रांनी कुठल्याही तऱ्हेच्या भेदभावांना मुळीच थारा न देता आपले काम केले पाहिजे. हे करावयास पैसा लागणार आहे असे मुळीच नाही. मनाचा उदारपणाच काय तो यासाठी आवश्यक आहे आणि तेवढा दाखवून या राष्ट्रीय पापाचे परिमार्जन आपण पूर्णपणे केले पाहिजे. अस्पृश्यता आज नाहीशी झाली आहे याचा अर्थ स्वर्गातील गंगा पृथ्वीवर अवतरली आहे एवढाच घेतला पाहिजे. या गंगेला समुद्रात नेऊन सोडण्याचे, तिची मस्ती जिरवण्याचे, तिच्या पाण्याचा जनकल्याणासाठी उपयोग करून घेण्याचे कार्य करणारा भगीरथ आज आम्हाला हवा आहे. त्यासाठी सर्वांनी भगीरथ प्रयत्न करा. ही अस्पृश्यतेची उदाहरणे पहा. आता अस्पृश्यता उरली आहे कोठे म्हणून जे प्रश्न करतात त्यांना मला काही गोष्टी सांगावयाच्या आहेत. पूर्वीच्या काळी कुठलीही गोष्ट खरी मानण्याचे पोथी हे गमक होते. आज वृत्तपत्रात आलेल्या बातम्या खऱ्याच आहेत असे आपण मानतो. वृत्तपत्रातील बातम्या 100% खऱ्या असतात असे मी मानित नाही. पण त्या सर्वस्वी खोट्या असतात असेही नाही. कारण वृत्तपत्रातील कात्रणे मी आता वाचून दाखवतो. या कात्रणात दिलेल्या सर्वच गोष्टी सर्वस्वी खऱ्या आहेत किंवा नाहीत याची ग्वाही मी देऊ शकत नाही. पण असल्या गोष्टी माझ्याही अनुभवाला आल्या आहेत. मी त्या तरी खोट्या मानण्याचे कारण नाही. एका गावी हरिजनांना पाणी भरण्यास अडथळा करण्यात आला. अस्पृश्यांवर बैलांच्या चोरीचा आरोप करण्यात आला. मी तुम्ही गाव सोडा नाहीतर तुमचा खून करू असे सुद्धा सांगण्यात आले. अशी एक बातमी आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे स्पृश्यच तेवढे गुन्हेगार आहेत असे मी म्हणणार नाही. पण गुन्हेगार कोण याची चौकशी तरी झाली पाहिजे. महारवाड्यात पोस्टमन जात नसत. अस्पृश्यांना मनी ऑर्डरी, पत्रे वगैरे मिळण्यास अडचण पडत असे कितीतरी प्रकार घडले आहेत. गावात एखाद्या ठिकाणी चोरी झाली, एखाद्या घराला आग लागली तर आपण जशी बातमी देतो त्याचप्रमाणे अस्पृश्यांवर कुठेही अन्याय झाल्याचे कळले की त्याची बातमी सरकारात दिली पाहिजे. त्याची चौकशी झाली पाहिजे. अन्याय झाला असेल तर दूर झाला पाहिजे. हे कार्य करताना मी काँग्रेसवाला आहे, मी हिंदू सभेवाला आहे, मी समाजवादी आहे अशा प्रकारचा भेदाभेद कोणीही मनात आणू नये. आपल्या खिशातल्या पैशाला आपण जसे जपतो त्याचप्रमाणे अस्पृश्यांवर कुठे अन्याय होतो की काय हे पाहिले पाहिजे. अस्पृश्य बांधवही अस्पृश्यांवर अन्याय करीत नाही ना हेही पाहिले पाहिजे. या संकटांना कशाला भीता? आपले राष्ट्र आता स्वतंत्र झाले आहे. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो वीरांचे रक्त सांडलेले आहे. स्वातंत्र्य मिळवणे जेवढे कठीण होते त्याहून त्याचे रक्षण करणे हे अधिक कठीण आहे. या नवोदित स्वातंत्र्याचे संरक्षणासाठी प्रत्येकाने व्यक्तिशः, कणशः, क्षणशः
झिजले पाहिजे. इंग्रजांचे राज्य येथून उलटून गेलेले आहे. आपल्या राष्ट्रावरील एक महान आपत्ती नाहीशी झालेली आहे आणि ही गोष्ट लक्षात न घेता आपल्यावर येणाऱ्या अन्य संकटांचा आज आपण बाऊ करीत आहोत, याचे मला मोठे आश्चर्य वाटत आहे. तुमच्यासारख्या तरुण रक्ताच्या माणसांनी कामाचे डोंगर समोर पडलेले असताना आळसात दिवस घालवावेत, तुम्हाला निराशेने गाठावे, आलेल्या संकटांची वर्णने आणि त्यावर लेख लिहिण्यात आणि कुणाला तरी दोष देण्यात तुमचा सारा उत्साह खर्ची पडण्याचे कारण काय? चंद्रगुप्त मौर्यांचे अधिपत्य भारतात प्रस्थापित झालेल्या वेळच्या तरुणांना जी सुसंधी लाभली होती, तीच आजच्या तरुणांनाही हुतात्म्यांच्या बलिदानाने आणि त्यांच्या भाग्याने लाभलेली आहे. तिचा योग्य तो उपयोग त्यांनी करून घेतला पाहिजे. हिंदू धर्म मेला नाही, मरणार नाही. भारताचे स्वातंत्र्य कुठल्याही पक्षाने मिळवलेले असो, या देशातील 80% लोक हिंदू असल्याने बहुसंख्य हिंदूंनीच हे स्वातंत्र्य मिळवले आहे, असे मी मानतो. हिंदू धर्म हा मरणासन्न झाला आहे असे कोणी समजण्याचे कारण नाही. आत्तापर्यंत तो मेला नाही, पुढेही मरणार नाही आणि आम्ही त्याला मरूही देणार नाही. काही जण धर्मांतर करण्याची भाषा बोलत असतात. ज्यांना हिंदू धर्मातून धर्मांतर करून जावयाचे असेल त्यांनी खुशाल जावे. आम्ही त्यांच्या आड येणार नाही किंवा इतर धर्म करतात तशी त्यांची खुशामतीही करणार नाही, अथवा त्यांना धनाची लालूचही दाखविणार नाही. ज्यांना पैसा किंवा अन्य काही गोष्टी हव्या असतील त्यांनी खुशाल हा धर्म सोडून चालू लागावे. हे लोक गेले तरी काही हिंदू धर्म मरणार नाही. त्याचे वैशिष्ट्य तसेच कायम राहील. आजपर्यंत शक गेले, हूण गेले, ग्रीक गेले, पण हिंदू तेवढे शिल्लक राहिलेत. कारण परिस्थिती जशी आली तसतसे ते बदलत गेले. आपल्या विचारात फरक करीत गेले नि आपले विचार आचार बदलू लागले. शतकानुशतकांच्या रूढींची बंधनेही त्यांनी अनेक वार तोडली आहेत. एक वेळ हिंदूंना अस्पृश्यतेची रूढी योग्य वाटली असेल किंवा अस्पृश्यता निर्माण करण्यात त्यांनी चूकही केली असेल, पण ती चूक आम्ही आता सुधारली आहे. सूर्य आणि पृथ्वी यांचे जसे एक आकर्षण असते, तसेच आकर्षण हिंदू धर्माविषयी अनेक लोकांना वाटत असते. हिंदूंच्या नावाबद्दल कोणी काहीही शंका घेव, कोणी हिंदुत्व मानो अथवा न मानो, पाकिस्तानातील लाखो निर्वासित ब्रह्मदेशात, चीनमध्ये अथवा इंग्लंडमध्ये न जाता भारतातच आले, ते हिंदूंच्याच नावाकरिता. त्या धर्माच्या केवळ प्रेमामुळेच. हे कोणालाही नाकारता येणार नाही. सारांश: तरुणांनी आळस सोडून, विफलतेची भावना सोडून कामाला लागले पाहिजे आणि अस्पृश्यतेच्या सुतकाचे 10 दिवस यथासांग पार पाडून या राष्ट्रीय पापाचे संपूर्णपणे क्षालन केले पाहिजे.